नमस्कार, माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सरोज अद्वैतच्या रूममध्ये आलेली असते, त्याला खोदून विचारण्याचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणते की रोहिणी तुला नक्की काय म्हणाली आहे, तुमच्या दोघांमध्ये काय बोलणं चालू असतं ते मला सांगशील का। अद्वैत म्हणत असतो काही नाही, तिला राहुल विषयी चिंता आहे, बस दुसरं काही नाही। तो विषय टाळण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सरोजला त्याच्याकडनं काढून घ्यायचं असं म्हणून त्याच्याशी ती गोड बोलत असते। दुसरीकडे मात्र इथे कलाची अवस्था खूप बिकट झालेली असते। उंदीर तिच्या रूममध्ये असल्यामुळे ती आता कोणाच्या रूममध्ये झोपेल यावरून घरामध्ये वादावादी झालेल्या असतात। नैनाने स्पष्ट नकार दिलेला असो। रजनी म्हणत असे की कला तू माझ्या रूममध्ये, परंतु इथे शशिकांत नकार देत असतो। आता आबांनी इथे निर्णय दिलेला असो की अद्वैत कलाला तुझ्या रूममध्ये घेऊन जायचं आहे, कारण ती तुझी बायको आहे। सोहमला इथे अद्वैत खूप रिक्वेस्ट करत असतो की असं करणं, आपण दोघं जण तुझ्या रूममध्ये जाऊन झोपूया आणि कला माझ्या रूममध्ये झोपेल, परंतु येथे सोहमने देखील स्पष्ट नकार दिलेला असतो। तो मत असो आबाने डिसिजन दिलेला आहे ना ते फायनल आहे। आता नाईलाजाने त्या दोघांना अद्वैतच्या रूममध्ये जावं लागतं, म्हणजेच कला आणि अद्वैत हे एकाच रूममध्ये आता असतात। परंतु कला आता म्हणत असे काय करू बरं, आता कसंही करून मला आता या रूममध्ये राहायचं नाही, म्हणून ती म्हणत असे की आता असं कर ना, तू आहे ना खाली झोपायचं आहे आणि मी बेडवर झोपणार आहे। यावरून मात्र अद्वैतला काहीच कळत नसतं। आता इथे कला मुद्दा म्हणत झोपून गेलेली असते, ती नाटक करत असते। अद्वैत मात्र तिथे बसून राहिलेला असतो। तो म्हणत असतो की माझ्या बेडवर देखील मला झोपण्याची परवानगी नाही, ही तर फक्त आपली मनमानीच करते। अशा पद्धतीने खूप छान गमती झालेल्या आहेत।